हाय मैत्रिणींनो, सध्या पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच आहे आपला. तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पाण्याचा पण कसा वापर करतो आणि आपण त्याचा खत म्हणून पण आपल्या झाडांना कसा वापर करतो, तर मी ते तुम्हाला आता दाखवते. ॲक्च्युली खूप अगदी सोपी पद्धत आहे. तर म्हटलं की शेअर करावी तुमच्याशी. आणि सध्या आपल्याकडे पाण्याचा जरा प्रॉब्लेम जास्त झाला आहे, तर सगळ्यांनी पाणी कमी वापरा, जपून वापरा. कारण पाणी हे जीवन आहे, तुम्हाला पण माहीत आहे मैत्रिणींनो. तर चला मग माझ्या व्हिडिओमध्ये मी एकदम छोट्या छोट्या गोष्टीतून कसा छोटा छोटा पाण्याचा वापर करते ते तुम्हाला दाखवते. तर नळ कुणाचे लिकेज असेल तर बंद करा किंवा दुरुस्त करून घ्या. काही खराब झाले वगैरे असेल तर आपल्याकडे जे कामवाले येतात त्यांना सांगा की कमी पाणी वापरा, प्रत्येक वेळेस नळ बंद करा. आणि वॉशिंग मशीन आहेत आपल्याकडे प्रत्येकाकडे, तर त्याला पाणी जास्त लागतं, तर कमीत कमी 2 वेळा न लावता एकदा लावायचा प्रयत्न करा. कारण काही काही डबल डबल लावतात. तर जेवढं पाणी जपून वापरता येतील तेवढे जपून पाणी वापरा मैत्रिणींनो. कारण एवढे 2-3 महिने आपल्याला खूप पाण्याचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नयेत, झालेलेच आहेत, पण आपल्या बिल्डिंगमध्ये नाही आहे. तर जेवढं कमी वापरता येतील तेवढं कमी वापरा मैत्रिणींनो, एवढंच मला सांगायचं आहे. तर चला, माझ्या व्हिडिओमध्ये मी एकदम छोट्यातल्या छोटं पाण्याचा कसा रियूज केला आहे. तर आपण तांदूळ जे धुवून वापरतो मैत्रिणींनो, तर त्याचं पाणी फेकून न देता बेसिनमध्ये ते एका बाऊलमध्ये साठवून घ्या. आणि आपल्या इकडे झाडं आहेत, कोणती पण छोटी छोटी झाडं असतील तर त्यांना घातलं तरी चालतं, कारण खूप सुंदर येतात ती झाडं. तर मी बघा आता माझं कढीपत्त्याचं झाड आहे, त्याला टाकते आणि छान हिरवा हिरवागार कढीपत्ता होतो तांदळाच्या पाण्याने, डाळीच्या पाण्याने. त्यांना चांगलं प्रोटीन पण भेटतं आणि छान असं बघा किती फ्रेश आणि छान कढीपत्ता आला आहे माझा. मी आत्ताच दुसरीकडे पण नवीन कढीपत्ता लावला आहे, तर तो पण खूप सुंदर आलेला आहे. गेल्या वर्षीच लावला आहे पण छान आला आहे. आणि हे माझं ह्याचा वेल आहे घोसावळ्याचा, तो पण किती सुंदर झाला आहे बघा, डाळीच्या आणि तांदळाच्या पाण्याने. आणि कढीपत्ता तर एकदमच छान आला आहे. तर असं रियूज करा आपण पाण्याचं आणि पाणी कमी वापरा मैत्रिणींनो.